अजित पवारांचे काही आमदार हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार असल्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या 6 आमदारांची बैठकीकडे पाठ असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। ज्यांना यायचं त्यांनी 15 दिवसात या असं आता रोहित पवारांचं वक्तव्य आहे। 15 दिवसानंतर परत आला तर संधी देता येणार नाही असं महत्त्वाचं विधान देखील शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवारांचं हे वक्तव्य आहे। आता फक्त ही चर्चा नाही राहिली, पुढच्या काही दिवसांमध्ये काही गोष्टी होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि काही आमदार खरंच चांगले आहेत, परत ते येतील तर त्यांना स्वागतच आपण केलं पाहिजे। पण काही आमदार तिथं काही आपण नवीन उमेदवार आता तयार करत आहोत, त्या बाबतीत काय होईल हे बघावं लागेल। आणि तिथं असणाऱ्या आमदारांनी अजून जर उशीर केला आणि तिथे जर आपण नवीन काही चेहरे पुढे आणले तर मग त्या येणाऱ्या आमदारांना आपल्याला न्याय देता येणार नाही। म्हणून 15 दिवसामध्ये जे काय होईल ते होणार आहे आणि 15 दिवसाचं पुढे गेलं तर कदाचित आम्हाला घेताच येणार नाही असं मला तरी वाटतं, कारण तिथं नवीन चेहरे हे दिले जातील। ती जी चर्चा आहे ती फक्त काही दिवसांमध्ये चर्चा राहणार नाही, काही गोष्टी होताना आपल्या सगळ्यांना बघायला। काल दादांचे आमदार असं म्हणाले की आम्ही दादांचीच एकनिष्ठा आहे, कोणताही आमदार फुटणार नाही किंवा परत जाणार नाही असं काल त्यांनी दादांना शब्द दिलाय। असे आमदार आपल्याशी येऊन बोलले का, लोकात बोलले का, हे आपल्याला बघावं लागेल। आज चर्चा काय झाली हे सांगता येणार नाही। आतले जे व्हिडिओ आले त्याला आवाज पण नव्हता। आज चर्चा काय झाली हे माहिती, त्यांचा वेगळा वेगळा पक्ष आहे, पण जेव्हा केव्हा एखादा आमदार आणि तो सुद्धा चांगला असेल आणि मारून मुटकून जर त्याला पलीकडे घेऊन गेला असेल तर त्याला परत पवार साहेबच घेऊ शकतात आणि घेत असतील तर चांगली गोष्ट आहे। पण अशा आमदारांना नेत्यांना घेऊ नये आणि साहेबांच्या विरोधात बोलले, विचाराच्या विरोधात बोललेले असं कार्यकर्ता म्हणून आम्ही विनंती करू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।